सोड. हो हो थांबा ना, ऐका हो ऐका. अरे प्रेम नावाचा रोग झाला ना ओ दादा, तर भले भले कंटस्ट मित्र सुद्धा ना असे विसरून जातात रे आपल्याला. नंद्या सोड रे सोड. आता आपण दोघे परके आणि पोरके सुद्धा झालो यार. ए गप्पा, डोक्यावर पडले रे तुम्ही? हा, कोणी परक केलं तुम्हा लोकांना? चक्क आम्हाला न सांगता पिकनिकला निघून गेला. वा, आयुष्यात कधी असा वागला नव्हता आमच्याशी, पण आता वागलास तू भावा. अरे याच खूप वाईट वाटतंय मला. अरे आता कुठे कळते आम्हाला आमची तुझ्या आयुष्यातली किंमत काय आहे ते कळलं का ताई? बघायच्याकडे शून्य किंमत आहे, शून्य. शून्य. ए देण नाही ठेवून बंद करा ड्रामा तुमचा. शिवा शिवा थांब थांब, मी बोलते त्यांच्याशी. अरे बाबांनो, आम्ही काही फिरायला वगैरे नव्हतो गेलो, आम्ही मंदिरात गेलो होतो आणि अचानक प्लॅन झाला सगळा. काल रात्री काही कारणामुळे तिथे थांबावं लागलं. आम्ही पिकनिकला वगैरे गेलो असतो तर आम्ही तुम्हाला सांगितलं नसतं का? तो अचानक गेलात ना. हो, कामानिमित्त तर कामानिमित्त, पण आम्हाला घेऊन जायचं ना. हो, मी आणि सदुडे आलो असतो डबल. यो बेबी. सद्दुडी कसं सद्दुडी? जाऊन सांगू तिला आपलं काय ठरलंय? अरे तिला सांग, नाहीतर कुणाला पण सांग, पण सदुडी माझी म्हणजे माझीच राहणार. ए तू लांब राहत बसून तर आडा होईल वस्तर सांगतो तुला मी. अरे जा रे, तुला सांगतो, तू मध्ये आलास ना तर तुला ना काय करणार? काय करणार तू? तुला आता आई काय करणार तू सांग. आई पडून जाईल. थांब, बाजूला तुझ्या. अरे शिवा, हे असे काय तुझे मित्र? असंच आहेत, जाऊ दे. चल तुला घरी सोडतो. अरे हा, हा, चला मॅडम, आलं तुमचं घर आणि ही गाडी राहू दे इथेच. अरे नको, कशाला? तू घेऊन जा गाडी, तुझीच गाडी आहे. माझी नाहीये, वस्तारेची गाडी आहे. शिवा, मला माहितीये तूच ही गाडी वस्त्राला विकत घ्यायला सांगितली होतीस ना. हा हो, पण जाऊ दे ना, आता आपलीच गाडी असं समज ना. राहू दे तुझ्याकडे. हो आपलीच आहे, पण कशाला उगीच तू नाही घेऊन जा तू गाडी, नको इथे. आता यावर चर्चा नको. शक्ती, कालचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप खास होता. आपण आता एकमेकांना प्रेमाची कबुली दिली आहे ना, मग आपल्यात आता